नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आता उन्हाळा आला आहे आणि कैरीचं लोणचं तर झालंच पाहिजे. आजची आपली रेसिपी आहे झटपट कैरीचं लोणचं. हे लोणचं 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण खाऊ शकतो. तर चला आपण झटपट बनवूया लोणचं. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या झाडाला किती कैऱ्या आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत आणि याच कैरीचं आपण आज झटपट असं लोणचं बनवणार आहे. तर मी एक कैरी तोडून घेतलेली आहे त्यामधली. त्यानंतर ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बारीक चिरायला घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कैरी आता कट करून घेत आहे. आणि ह्या लोणच्याला काही जास्त साहित्य लागत नाही. आपल्या मसाले डब्यामध्ये जे अवेलेबल असते अवेलेबल साहित्यामध्येच आपण हे कैरीचं लोणचं बनवणार आहे. तर चला मग बघूया आता रेसिपी पूर्ण. आता इथे मी कैरी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी काय जास्त एकाच कैरीचं बनवलेलं आहे लोणचं, कारण संपल्यानंतर अजून परत बनवता येते. हे 2-3 दिवस आरामात जातं हे लोणचं. तर अशा पद्धतीने कैरी मी बारीक कट करून घेतलेली आहे. कैरी कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद आणि मीठ छान असं सर्व फोडींना आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. एक 10 मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला. तोपर्यंत आपण लोणच्याचा तडका तयार करू. एका पळीमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी आणि त्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. हा तडका मी हळद आणि मीठ लावलेल्या फोडींवरती ओतून घेतलेला आहे. मस्त असा तडका झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं झटपट असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही ही नक्की बनवून बघा, खूप छान होतं लोणचं हे. आणि जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.